सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतीये. कालचा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, आज पुन्हा कपिल सिब्बल बोलणार. अत्यंत योग्य पद्धतीने आणि अत्यंत धारदार अशा प्रकारचा युक्तिवाद काल शिवसेनेचे वकील कायदेपंडित कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. विधिमंडळातला पक्ष किंवा विधिमंडळातला गट आमदारांचा फुटला म्हणून मूळ पक्ष फुटला आणि मूळ पक्षात फूट पडली असं मानता येत नाही. हे त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी काल दिवसभर ह्या सुप्रीम कोर्टामध्ये होतो. मीही ऐकत होतो. मीही न्यायालयाच्या समोर म्हणजे त्या घटनापीठासमोर मी उभा होतो ऐकत. अनेक शंका ज्या होत्या न्यायालयाच्या मनात, सुप्रीम कोर्टाच्या मनात, त्याचं निरसन त्यांनी आमच्या वकिलांकडून करून घेतलं. अशा प्रकारे एका चिन्हावर निवडून आलेले लोक कोणत्याही कायद्याचं, संविधानाचं, 10th शेड्यूलचं बंधन न पाळता दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेत घुसू लागले तर या देशातली लोकशाही आणि संविधानाला कोणताही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून न्यायालयानं आता पुढाकार घेऊन त्यांच्यावर कायद्याची बंधनं टाकायला पाहिजे. शिवसेना हा पक्ष अजिबात फुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षात नक्कीच फूट पडली, काही आमिषापोटी, काही लोभापोटी. आणि म्हणून पक्ष हा फुटलेला नसून मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेकडेच राहायला हवं किंवा राहील अशा प्रकारची भूमिका काल आमच्या वतीनं मांडली. आणि सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रश्न विचारले शिवसेनेच्या घटनेविषयी, रचनेविषयी, आणि त्यांचं पूर्ण समाधान आमच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला. हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाही संदर्भात सुरू आहे. देशातल्या संविधानाविषयी सुरू आहे. याची जाणीवसुद्धा सर्वोच्च न्यायालय आहे. हे काल मी त्यांच्याकडे पाहत असताना किंवा त्यांचं निरीक्षण करताना मला जाणवलं की आपल्या पुढे या देशातला एक ऐतिहासिक खटला सुरू आहे. या खटल्यातल्या निर्णयामुळे देशातल्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार आहे. हे सुद्धा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांचे जे दोन सहकारी होते न्यायमूर्ती मोहना आणि न्यायमूर्ती बागची यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल. आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच पुत्री गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. सर, काल बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडनं हाही मुद्दा उपस्थित केला गेला की ज्या पद्धतीनं पक्ष फोडला हा प्री प्लॅन वाटतो. नक्की. ज्या पद्धतीने ते सुरतला गेले, तिथं एकाच हॉटेलमध्ये राहिले, नंतर गुवाहाटीची ट्रिप आणि
भाजपनं केलेली त्यांना पुरवलेली रसद हा मुद्दा मा- सिब्बल यांच्या युक्तीवर आधारित आहे. वारंवार तुपेर गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे. त्याचा त्याने उल्लेख केला. आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही. हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे. एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही. हे सुद्धा सन्मान्य कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे.